बघा, पेशंट जेव्हा इथे आला तेव्हा तो ऑलरेडी सिरियस कंडिशनमध्ये होता. ज्यांनी त्यांचं ॲक्सिडेंट केला त्यांनी स्वतःच जर त्यांना लगेचच दवाखान्यात आणलं असतं तर 1% चान्सेस होते त्यांच्या जगण्याचे. पण तसं नाही झालं. त्यांनी पेशंटचे गोल्डन मिनिट्स घालवले. खरं तर एक डॉक्टर म्हणून मी हे नाही म्हणू शकत, पण एक माणूस म्हणून सांगेन, हा सरळ सरळ मर्डर आहे. माझा अपी कसा आहे? त्याला काही झालं नाही ना? तो ठीक आहे ना? त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते आता ओटीमध्ये आहेत. हे बघा, डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य आहे तुम्हाला स्पष्ट कल्पना देणं. ते सुद्धा मृत्यूशी झुंज देत आहेत. तुम्ही असे खचून जाऊ नका. माझी टीम पूर्ण प्रयत्न करते. लेट्स होप फॉर द बेस्ट. काय झालंय? शांत हो. कसं असेल? काय नाही होणार. हो हो, आई शांत हो. आपण त्या दोघांची फॅमिली आहात ना? त्या कार चालकाला अजिबात सोडू नका. अहो, चांगला तरुण मुलगा होता तो. त्यांनी थांबायला हवं होतं ना, पण नाही. अहो, धडक दिली आणि सरळ निर्लज्जासारखा निघून गेला. रात्रीची वेळ होती ना, त्यामुळे दुसरी गाडी उपलब्ध नव्हती. ॲम्ब्युलन्सची वाट पाहण्यात थोडा वेळ गेला म्हणून उशीर झाला. धन्यवाद, तुम्ही होतात म्हणून. हा, पण त्या मुलाने जर गाडी थांबवली असती ना तर आज परिस्थिती नक्कीच वेगळी असती. मला वाटतं तो गाडी चालवणारा कोणीतरी मोठ्या बापाचा मुलगा असावा. नाहीतर आजकाल अशी श्रीमंताची मुलंच असं काहीतरी कारकून उद्योग करतात आणि मग त्यांची फॅमिली त्यांना त्यात अडकू देतच नाहीत. साहेब, हीच कार वाटते. योग्य ठिकाणी आलोय आपण. चला आत. साहेब, काय झालं? कोण रे तू? मी या घरातला ड्रायव्हर. पण झाले काय? अच्छा, म्हणजे तू आम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की काही झालंच नाही. हा, हो साहेब. अहो, काही कळलं नाही. तुम्ही कशाबद्दल बोलताय? पोलीस स्टेशनला चल, मग कळेल कशाबद्दल बोलतोय ते. पोलीस स्टेशन? पण नेमकं काय झालंय? ए, डोक्यात जाऊ नको. हा, आत्ता ऍक्सिडेंट करून पळून आला ना तू इकडे. स्वतः हिट अँड रन करायचं आणि मग आम्हाला विचारायचं की काय झालं म्हणून. हो साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा साहेब, या घरातले मालक बाहेरगावी कामासाठी गेलेत. ते आले की तुम्ही सविस्तर बोलून घ्या की. डोकं ठिकाणावर आहे का? वर्गणी मागायला आलोय? वर्गणी मागायला आलोय का? म्हणजे साहेब बाहेरगावी गेलेत. तुम्ही या घरच्या मालकीण दिसताय. मग तुम्ही सांगा, गाडी कोण चालवत होतं? अहो, ऐकू येते की नाही मी काय बोलतोय ते? गाडी कोण चालवत होतं? आणि जो कोणी गाडी चालवत होता त्याने ऍक्सिडेंट झाल्यानंतर जखमींना हॉस्पिटलला न्यायचं सोडून तो सरळ इकडे पळून आला. अहो, रिक्षामधल्या दोघांपैकी एकाचा जीव गेलाय. आणि दुसरा मृत्यूशी झुंज देतोय. कळतंय का मी काय म्हणतोय ते? अहो, कळत न कळत तुम्ही एकाचा जीव घेतलाय. ही फक्त हिट अँड रनची केस नाहीये, ही मर्डरची सुद्धा केस होऊ शकते. त्यामुळे आता आम्ही इथून रिकाम्या हाताने परत जाणार नाही. आम्ही गुन्हेगाराला बरोबर घेऊनच जाणार. आणि आमची खात्री आहे की तो गुन्हेगार याच घरातला आहे. तू ये
इथे बस ये. आता गाडी शांत हो. अभिजित सावेकरांचे नातेवाईक कोणीच? हो आम्हीच. काय झालं? ज्या कारने अभिजित सावेकरच्या रिक्षाला धडक दिली त्या कारच्या ड्रायव्हरला आम्ही अटक केली. तुमच्यापैकी कोणीतरी येऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट फाईल करा. मी येते. चला. हाय. शांत. थांब ज्योती, आम्ही पण येतो सोबत. एक मिनिट, तुमचं तिथे काय काम आहे? हो हवालदार साहेब, अहो, आमच्या आबीचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय आणि आम्ही हातावर हात ठेवून गप्पा बसायचं? हो बरोबर आहे. अहो पण तुम्ही तिथे येऊन करणार काय? ते आमचं आम्ही बघू नंतर. हे बघा, मला तिथे कुठल्याही प्रकारचा राडा नकोय, हा समजलं? आम्ही काय राडा करायला नाही येते, फक्त ज्योती सोबत येतोय. नाही नाही, आम्ही तिथे कुठल्याही प्रकारचा राडा करणार नाही. चल ज्योती. आई येते.